म्हणजेच दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसेंचं नाव आघाडीवरती आहे आणि ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। शिंदे गटाकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू आहेत। दादा भुसे हे सलग 5व्यांदा आमदार झालेत। एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सुद्धा दादा भुसेंची ओळख आहे। अशातच त्यांच्यासाठी आता उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसतंय। एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। उत्तर महाराष्ट्राच्या पदरी उपमुख्यमंत्री पद पडण्याची शक्यता वर्तवली जाते। दादा भुसेंच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती उत्तर महाराष्ट्राच्या पदरी पडू शकते आणि म्हणूनच शिंदे गट यासाठी आग्रही आहे, प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेने आपला दावा मागे घेतला, त्यानंतर शिंदे गटात ही मोठी घडामोड घडताना आपण पाहतोय। दादा भुसे हे 5 वेळेस सलग 5व्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्याचंच फळ म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्या गळ्यात माळ पडू शकते। तर शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडला, त्यानंतर भुसेंचं नाव आता आघाडीवरती आलंय। दादा भुसे हे सलग 5 वेळा आमदार झालेत। एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशीच त्यांची ओळख आहे। शिवसेनेतील ज्येष्ठ आमदार, सलग 5व्यांदा निवडून आलेले आमदार। उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा एक प्रभावी चेहरा म्हणून सुद्धा दादा भुसेंकडे पाहिलं जातं।